सर्व धर्म समभाव जपत सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात अग्रगण्य नाव कमवलेल्या सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष हाजी इसाक खान सरदारखान यांचा वाढदिवस चाहत्यांकडून साजरा। बघा सविस्तर न्यूज एमपीवर। नमस्कार, जय जय भारत, जय सरदार। न्यूज एमपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज बघा संगमेश्वर शहरातील काही ठळक घडामोडी। नमस्कार प्रेक्षक, न्यूज एमपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। म्हणजे आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमेश्वर शहरातून एका सर्वधर्म समभाव जपणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्ताची। मंडळी म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपी उरावे। माणसाने कीर्तीने नेहमी मोठे असले पाहिजे। प्रगल्भ विचारशक्ती आणि दूरदृष्टी असणारे अनेक दिग्गज या संगमनेर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याभरात जन्माला आले आहे। त्यापैकी एक नाव म्हणजे माजी उपनगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते हाजी इसाक खान सरदारखान पठाण उर्फ इसाक मेंबर। हो मंडळी, हे नाव आज देखील तितक्याच आदराने घेतले जाते। ते म्हणजे इसाक भाई इसाक मेंबर, तर कुणी फक्त मेंबर। सांगायचं झालं तर अगदी कमी वयापासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून जनजागृती तथा जनसामान्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले हे नेतृत्व म्हणजे माजी उपनगराध्यक्ष इसाक खान सरदारखान पठाण। हो मंडळी, इसाक मेंबर यांची सामाजिक कामातून राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी वाटचाल ही सन 1984-85 मध्ये समाज बांधवांनी संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतून त्यांना नगरसेवक ही पदवी बहाल करून नगरसेवकाच्या रूपात चांगल्या कामाची पोचपावती म्हणून दिली। त्याच पार्श्वभूमीवर हाजी इसाक खान मेंबर यांनी संगमनेर शहर असोत किंवा तालुक्यातील गोरगरीब मध्यमवर्ग किंवा श्रीमंत असोत, प्रत्येकाला वेळोवेळी मार्गदर्शन करताना सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व्यावसायिक राजकीय तसेच पारंपरिक समस्यांना तोंड देत विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहून आज मितीला देखील 1984-85 ची चळवळ सुरूच ठेवली। आणि आज माजी उपनगराध्यक्ष इसाक खान मेंबर यांची चाहत्यांची छाप ही फक्त मुस्लिम समाजातच नसून तर अखंड 18 पगड जाती जमातीच्या लोकांच्या मनामध्ये छाप आहे, रुजलेलं नाव आहे। आज त्याच समाजसेवक माजी उपनगराध्यक्ष इसाक भाई यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटी घेऊन विविध माध्यमातून मनसोक्त शुभेच्छा वर्षाव केला आहे। बघूया याबाबत सविस्तर वृत्तांत न्यूज एमपीच्या माध्यमातून। मला लागवड होती जीवनात सांगताना असं असतं, मोहम्मद रईस तरुण म्हणून सांगतो, माझ्यापेक्षा सिनियर होते। तुम्ही बरं करा, तुम्ही पण म्हातारे नाही। हा ठीक आहे। त्यावेळेस भाई आणि 2 माणसं मला रागवत होते। माझ्या जीवनामध्ये रागवणारी सुद्धा माणसं मिळाली, ज्यांच्यामुळं मला अनेक माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली। त्यामध्ये आमचे इसाक भाई आहेत, माझ्यापेक्षा बरेच मोठे आहेत ते आणि अनुभव प्रचंड मोठा अनुभवाचा। याचा फायदा माझ्या राजकीय जीवनात मला झालेला आहे। संगमेश्वर शहरात सुद्धा खूप मोठा फायदा इसाक भाईंच्या रूपाने झालेला आहे। पुढच्या काळात सुद्धा ते निश्चित सेवा करत राहतील आणि परमेश्वराचं उदंत आयुष्य अशी प्रार्थना करतो आमची जोडी आणि आपण सर्वजण सही सलामत आहोत। तर सहींच्या अधिकाराच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली। लोक म्हणायचे इसाक भाई तुमच्या चेअरवर बसतात, तुम्ही ते तेवढ्याच दर्जाचे किंवा माझ्यापेक्षाही मोठ्या दर्जाचे असल्यामुळे त्या खुर्चीवर बसतात। त्या खुर्चीवर असे लोक बसतात की ज्यांची लेवल आहे, ज्यांची कॅपॅसिटी आहे, जे त्या पदाचे योग्य आहेत, असे माणसं बसतात। परंतु राजकारणात काही चांगले किशोर पवार सारखे माणसं असतात की ज्यांना संधी राहून जाते। नितीन सारखे काही हुशार असतात, ते वेगळ्या मार्गाने पुढे जातात। राजकारणात अनेक प्रकारचे लोक असतात, त्याच्यापैकी आमचे मित्र इसाक भाई अतिशय सोजवळ वेळ प्रसंगी कठोर सगळे निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे। संगमेश्वर शहर मी माझे समजतो की अशा नेतृत्वाच्या पाठीमागे राहावं, आपला विकास करून घ्यावा आणि शहराला एक वेगळी दिशा देण्याचं काम इसाक भाईच्या रूपात निश्चित होईल। आम्ही सातत्याने इसाक भाईबरोबर इथून मागे राहिलेलो, पुढच्या काळात ते पक्ष काही त्यांचा कोणता असो, पण इसाक खान सरदारखान पठाण या नावाच्या पाठीमागे आम्ही कधी राहणार आहोत। आणि मित्र आहेत ते आमचे, त्यामुळे काही बोलण्याचा मला अधिकार आहे थोडाफार, त्या अधिकाराने बोललो। माझं काही चुकलं असेल तर मला माफ करावं। बाळासाहेब थोरात मित्र आहे, डॉक्टर तांबे मित्र आहे, गणी भाई तुमचे मित्र आहेत। तुमचे मित्रांचा तोटा नाही, आम्ही त्याच्यात आहोत, हे आमचं नशीब आहे। पुढच्या काळात सुद्धा आपण एकत्र काम करू अशी मी ग्वाही देतो आणि आपल्या शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू। शहरातील सुख दुःख वाटण्याचं काम आपण करता इसाक भाई अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आज हमारे संगमनेर शहर की जानी मानी हस्ती जनाब इसाक खान सरदार खान पठाण, हाजी इसाक खान सरदार खान पठाण माजी उपनगराध्यक्ष, उनके यौम पैदाइश के मौके पर आज यहाँ पर शेख गनी अली साहब ने उनका सत्कार किया है।
साथ ही साथ मैं एक बात बोलना चाहूँगा कि आजकल के नौजवानों को बोलना चाहूँगा कि कुछ समाज सेवा की सीख लेनी चाहिए तो हमारे इसक चाचा से लेनी चाहिए। आज इस उम्र में भी वो एक जवानों को शर्म आएंगे इस तरीके से समाज का काम करते, समाज को जोड़ने का काम करते, समाज को एक संग रखने का काम करते। मैं अपनी ओर से और अपनी हाजी फैमिली की ओर से, पूरे परिवार की ओर से उनको तहे दिल से मुबारकबाद देता हूँ और अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनके जान में, माल में, ईमान में बरकत दे और उनका साया और उनका साथ हमेशा हमारे साथ रखे। नगरपालिकेचे माजी उपनगर अध्यक्ष आणि 40 वर्षापासून ज्यांना मेंबर या नावाने ओळखले जाते, म्हणजे आमच्या जन्मापासून जे नगरसेवकच आहे आणि भविष्यातही ते नगरसेवकच राहतील असे आमचे नगरसेवक, माजी उपनगर अध्यक्ष आणि इसाक मेंबर या नावाने परिचित असलेले आमचे धडाडीचे व आजही युवकांबरोबर चांगले संबंध, लहान मुलांबरोबर चांगले संबंध आणि वयाची कोणती आट नसताना कोणत्याही कार्यक्रमात वेळेवर पोहोचणे आणि कार्यक्रम अटेंड करणे, एका दिवसात 10 लग्न असताना कोणत्याही लग्नाला गैरहजर नसणारे, कोणाचे मौतमट्टीमध्ये सामील असणारे आमचे मार्गदर्शक आणि नेहमी आमच्या पाठीवर आमचे हात ठेवणारे आमचे मोठ्या बंधू सारखे आमचे मोठे बंधू इसाक खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांच्याबद्दल जर उदाहरणं द्यायची ठरली तर संगमनेर शहरामध्ये मागील मला जेव्हापासून त्यांची संबंध आला तेव्हापासून बघतो मी का प्रत्येक गोरगरिबांना, म्हणजे ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांना बेरोजगार होते त्यांना रोजगाराला लावणारे, त्यांनी बँकेच्या माध्यमातून आणि अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना गोरगरिबांना मदत करणारे, दवाखाना असो किंवा व्यवसाय असो, रिक्षा चालक बँकेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रिक्षासाठी कर्ज देऊन त्यांना रोजगाराला लावले आणि अनेक सुखादुःखात लोकांना मदत, म्हणजे एक नाही अनेक उदाहरणं। पोलीस स्टेशनमध्ये काही न सांगता पोलिसांनी जर रस्त्यात टेबल सीट मोटरसायकल अडवली तर फक्त त्यांना जर सांगितलं इसाक भाईचे भाऊ का इसाक भाई का ते मोटरसायकल सुद्धा कोणी अडवली नाही। असे एक उदाहरण संगमनेर आणि नगर जिल्ह्यामध्ये जेवढे उदाहरणं देतील तेवढे कमीच पडणारे असे आमचे मार्गदर्शक इसाक भाई यांचा आज वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवस म्हणजे संगमनेर शहरात एक ते विरोध करतात का नको वाढदिवस वगैरे काही नको, परंतु एक लोकांना त्यांची एक ही आहे त्यांच्याबद्दल आदर म्हणून प्रेमाने लोक त्यांचा वाढदिवस साजरा करतात। कोणताही गाजावाजा न करता ते विरोध करतात। आणि आता त्यांनी मागील 2 वर्षापूर्वी हज करून आल्यामुळे त्यांचा मला पण त्यांनी निरोप दिला का आपल्याला वाढदिवस वगैरे नाही करायचा, आता हज झालेला आहे, आपल्याला वाढदिवस करायचा नाही, परंतु स्वतःहून लोक वाढदिवस साजरा करतात। कोणताही गाजावाजा न करता, जास्त खर्च न करता साध्या पद्धतीने ते वाढदिवस साजरा करतात। तर ह्या वाढदिवसानिमित्त लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। पण संगमनेरमध्ये प्रसिद्ध म्हणजे एकेकाळी फक्त एकच नाव चालत होतं का इसाक गणी, म्हणजे इसाक भाई आणि गणी भाई हे दोघं एक जीव भावाचे एक मित्र। एका काळात त्यांची जोडी संगमनेर शहराला चांगलीच प्रसिद्ध आणि लोकांना चांगला अनुभव आहे। आणि या जोडी समोर मी सांगताना एकच सांगू इच्छितो का यांना यापुढे सुद्धा त्यांचा संगमनेर शहराला चांगल्या प्रकारे अनुभव येतच जाईल असं एक उदाहरण इसाक भाई आणि गणी भाई यांना दोघांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय अस्सलाम वालेकुम। आज इसाक भाई का बर्थडे है। मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह उनके उम्र में बरकत दे, अल्लाह उनको सेहत दे, अल्लाह तंदुरुस्ती दे। एक कॉमन फैमिली में से आया हुआ जवान जब नगर पालिका में जाता है और वो समाज के प्रश्न लेके, समाज के साल लेके जब नगर पालिका में धिंगाना करता है तो लोग उसके फैन हो जाते हैं। तो मैं उसी तरह एक फैन हो गया था उनका। उनकी काम करने की पद्धत ऐसी थी कि जो नहीं होने वाला काम इसाक भाई करते थे। जो कर्मचारी आटा फोड़ते थे काम को,
तो इसाक भाई वो कर्मचारी को बोलते थे नहीं काम होने छोड़ा। तो मैंने खुद मेरे आंखों से देखा है कि इतवार के दिन उन्होंने नगर पालिका में कर्मचारी को बुलाया है, कर्मचारियों के जरिए उन्होंने काम करके लिया है। और कई लोगों को उन्होंने नगर पालिका में जो अभी रिटायर हो रहे हैं और अभी जो फिलहाल काम पे है, ऐसे कई लोग नगर पालिका में इसाक भाई ने ज़्यादा से ज़्यादा बच्चों को काम पे लगाया है। रोजगार निर्मित का साधन और जरिया बने अल्लाह की तरफ से। और अल्लाह ने उनको कोरोना में भी हालात आए, लेकिन अल्लाह ने उसमें सिर्फ जिसको बोलेंगे कि कोरोनाचे लाटे पोहून गंगा पार केली, समुद्र पार केला, तो इस तरह से उन्होंने कोरोना को भी हरा दी। मैं फिर अल्लाह से दुआ करूँगा कि अल्लाह उनकी उम्र में बरकत दे, अल्लाह उनको सेहत तंदुरुस्ती दे। और उन्होंने जैसा रोजगार निर्मित बनाए ऐसा उन्होंने कई नेवर सेवक चुन के लाए। एक वक्त में राष्ट्रवादी के 3 सीट संगमनेर में से सिर्फ उन्होंने ही चुन के लाए थे, क्योंकि तो राष्ट्रवादी का नामो निशान संगमनेर में ख़त्म हो रहा था। तो राष्ट्रवादी जिंदा रखने का काम उन्होंने ही किए थे, इसाक भाई ने। तो मैं इसाक भाई को हमारे पूरे गनी भाई मेरी तरफ से और हमारे पूरे फैमिली की तरफ से उनको सालगिरह की बधाई देता हूँ। उन्होंने मुझे पहले ही कहा था कि अभी आज हो गया अपने को बर्थडे मनाने का नहीं है, लेकिन हमको उनके बर्थडे की बहुत खुशी होती है। तो गनी भाई ने हमने पहले प्लान किए थे कि इसाक भाई का बर्थडे अपने को नहीं पड़ा तो छोटे से पैमाने में तो मनाने का है। और ऐसे बहुत सारे सवाल थे संगमनेर के जिसके अंदर उन्होंने हिस्सा लिया, कई संस्थाओं पे काम किया। और ये दोनों शख्सियत ऐसी है, गनी भाई और इसाक भाई, इनका इतर समाज के अंदर मुस्लिम छोड़ के बाकी समाज में इनका बहुत बड़ा चाहता वर्ग है, जो लोग उनकी बात को आज भी मानते हैं। और जिन्होंने उनका वक्त देखा है उस वक्त वो उसका मैं गवाह हूँ। और मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह उन दोनों की जोड़ी हमेशा सलामत रखे और वो हमारे हमेशा मार्गदर्शक रहे। बस इतने 2 अल्फाज बोल के मेरी बात खत्म। हाजी इसाक खान सरदार खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरातील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक तथा अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन गनी हाजी शेख, माळी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड, माजी नगरसेवक गजानन अभंग, माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख, माजी नगरसेवक हबीब शेख, माजी नगरसेवक नितीन अभंग, माजी नगरसेवक किशोर टोकसे, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे, माजी नगरसेवक लाला अहमद बेपारी, राजूभाई इनामदार, माजी नगरसेवक किशोर पवार, फरीदभाई शेख, अफजल शेख, राजू शेख, गुलाम मोहम्मद शेख, वाहिद बेग, आसिफ फिटर, फिरोज शेख, जावेद पठाण, शिवसेना उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, तौसीफ शेख, अमजद सय्यद, अकील पठाण, शेरू हाजी, सलमान हाजी, इरफान सय्यद, जावेद भाई शेख, तन्वीर पठाण, यासर पठाण, रिक्षा चालक मालक पतसंस्थेचे संचालक मंडळ तथा विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज NMP करिता जमीर शेख उर्फ बब्बू पाके जास्त शोभत पठाण संगमनेर।